सुरुवातीला मी पक्षप्रवेशात त्याच वेळा सांगितलं होतं की मी गेली 25 वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं. त्यानंतर आता मनसेमध्ये मला यायची खूप इच्छा होती आधीपासून आणि मला यायचा जो योग आज परमेश्वराने इथे दिला, इथवर मला आणलं. आता त्यात मी नक्की सोनं करून दाखवेन, प्रामाणिकपणे काम करेन. आपले नयनभाई आहेत, कुणालभाई आहेत, या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वांच्या टीम एकत्र घेऊन मी काम करेन प्रामाणिकपणे, एक आश्वासन देतो. महत्वाचं म्हणजे टी शर्ट जे वाटप करण्यात आलं त्याच्या मागे एक उल्लेख करण्यात आला, काय ते नेमकं त्याच्यावर जो उल्लेख केला आहे त्या टी शर्टवर आपण लिहिलेलं आहे की मुंबईमध्ये फक्त मराठीच. सांगाल त्याबद्दल? मला एक म्हणायचं आहे की आज जो त्यांनी निर्णय घेतला होता, खांद्याला खांद्यावरून वरपर्यंत चढतो, मराठ्यांची एकी आहे, तर मराठी सणाच्या दिवशी गोविंदा आणि गणपती या दिवशी त्यांनी सुट्टी दिलीच पाहिजे, हेच माझं आश्वासन. कसं आहे की राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि जे आज मुंबई महाराष्ट्रामध्ये मराठीचं वादळ उठलेलं आहे, माननीय राजसाहेबांनी मराठीच्या वादळावरती जी प्रमुख आणि कणखर भूमिका घेतलेली आहे, त्यांना प्रेरित होऊन विजयनी आज मनसेत प्रवेश घेतला. भाजपचा एक पदाधिकारी मनसेत आला, सरकारमध्ये असताना तो मनसेत होता फक्त मराठी विषयासाठी. ही कट्टरता मराठी माणसाने जागृत केली आणि जागृत झालेली आहे. मला वाटतं महाराष्ट्रात पूर्ण जागृत झालेली आहे, हे तुम्ही बघा. आणि ह्याच उद्देशाने आज इथे जे दहीहंडी पथकांना विजयनी जे टी शर्टचं वाटप करतोय त्याचं आज अनावरण केलं आम्ही. 16 तारखेला इथे हंडी लागणार आहे, तेव्हा बघू. आणि आम्ही मगाशीच बोललो की थर जसं दहीहंडीत रचले जातात एकीनी, स्वतःचा खांदा देऊन माणसाला वर खांद्यावर चढवलं जातं, तसंच आज मराठी माणूस एकटावलेला आहे. आणि मला वाटतं यावेळी महानगरपालिकेची हंडी दोघं भाऊ मिळून फोडतील, हे 100% असं मला वाटतं. शासन हे मराठी माणसाच्या मुळावरती उठलंय. सरकार हे जे भाजप सरकार आहे, म्हणजे कबूतर खाण्यासाठी विशेष मीटिंग लावली जाते त्यांची, आणि मराठी माणसाचे सण, मराठी भाषा यावरती ते एकदम म्हणजे काय बोलतात त्याला अनास्था आहे त्यांची. त्यांना जराही त्याच्या दृष्टी नाही असं वाटतं. हिंदी भाषा सक्ती होणार म्हणजे होणार, हे देवेंद्र फडणवीसचं वाक्य होतं. या सगळ्या गोष्टीवरती असं वाटतं की सरकार मराठी माणसाच्या मुळावर उठली आहे, पण मराठी माणसाच्या पायावरती जे पाया रचलाय तो माझ्या माननीय राजसाहेबांनी रचलाय. तो भक्कम पाया आहे मराठी माणसासाठी. मराठी माणसाने कुठेही खचून जाऊ नका, एकत्र राहा. फक्त राजसाहेब हे तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. 18-20 वर्षाचा प्रवास आहे, मतांचं राजकारण न करता फक्त मराठी माणसासाठी उभे आहेत ते.